Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। तारीख 20 मे 2025 पुण्यातल्या हवेलीमधल्या सहाय्यक निबंधकाकडे एक दस्त नोंद झाला। दस्त झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने चुकीच्या फ्रेमवर्कमध्ये हे सगळं केलं गेलं होतं आणि ते कोणाच्या सांगण्यावरून कशाच्या बेसिसवरती करण्यात आलं होतं या सगळ्या संदर्भात गेल्या महिन्यापासून तुम्ही बातमी बघताय। त्या बातमीत अमेडिया कंपनीचं नाव आलं आणि त्यानंतर हेही क्लिअर झालं की पार्थ पवार हे स्वतः त्यामध्ये 99% शेअर होल्डर आहेत। इथपर्यंत गोष्टी सगळ्या समोर आल्या आणि कालपासून एक बातमी फ्लॅश होऊ लागली की या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली। ते झाल्या मग मी हा संपूर्ण रिपोर्ट बाहेर काढला, म्हटलं एक्झॅक्टली काय आहे या सगळ्या अहवालामध्ये, आपण ते तरी चेक करावं। आणि त्यानंतर पार्थ पवारांना क्लीन चिट हे जे 3 शब्द आहेत याच्या पुढे जाऊन नक्की काय अहवालामध्ये मेन्शन केलेलं आहे, या 3 शब्दांच्या पाठीमागे म्हणजे या सगळ्याची पार्श्वभूमी एक्झॅक्टली काय आहे हे सगळं समजून घ्यायचं आणि खरंच पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे का या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमधून शोधायचं आहे। नेहमीप्रमाणेच एक घटनाक्रम असेल, काही सरकारी ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्याच्याबद्दलचं थोडंसं तुम्हाला एक थोडं उलगडून सांगायचं आहे आणि त्यानंतर हा सगळा अहवाल माझ्या हातात आहे आणि एक्झॅक्टली काय ठपका ठेवला याच्या सगळ्याच्या डिटेल्स आहेत, त्यातून पण सुद्धा पुढे जाऊ आणि मग आपल्याला कळेल की नक्की पार्थ पवार अडकलेत, सुटलेत की लटकलेत। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊ, जमिनीच्या मुंडव्यातलं प्रकरण जेव्हा समोर आलं त्यावेळी त्याच्यामध्ये सरकारने काय केलेलं आहे तर सरकारने रेव्हेन्यू खात्याच्या अंतर्गत एक समिती स्थापन केली, ज्याला ॲडिशनल चीफ सेक्रेटरी जे आहेत त्यांच्या अंतर्गत ही समिती असणार आहे आणि त्यांनी काय करायचं आहे तर त्यांची जी 6 सदस्यीय समिती यांनी शोधून काढायचं आहे की या प्रकरणामध्ये नक्की कागदोपत्री काय झालेलं आहे। त्या समितीकडून 3 वेगवेगळ्या पातळींवरती आदेश आले। एक आदेश आला पुण्याच्या रजिस्ट्रारला, रजिस्ट्रार इथे जे आहेत IGR ज्याला आपण म्हणू त्यांना आदेश आला आणि त्यांना 2 गोष्टी आयडेंटिफाय करायला लावल्या। एक म्हणजे सरकारचं याच्यामध्ये मुद्रांक शुल्काचं किती आणि कसं नुकसान झालं ते शोधून काढणं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हा दस्त कोणत्या पद्धतीने नोंदवला गेलेला आहे, चुकीचा आहे का बरोबर आहे, आणि चुकीचं आहे तर त्याच्यामध्ये काय काय मॅल प्रॅक्टिसेस आहेत ते क्लिअर करणं। मुद्दा क्रमांक 2, जमाबंदी आयुक्त म्हणजे कोण, दिवसे जे आधी पुण्याचे कलेक्टर होते त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी करायला सांगितले आहे। कारण ज्यावेळी 1955ला महार वतन त्यातलं खालसा झालं, त्यानंतर सरकारकडे जमीन होती, मग बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला जमीन देण्यात आली, त्यानंतर आता इथे वनस्पती संशोधन केंद्र आहे ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे वनस्पतींचे इथे स्पीशीज असतात त्याच्यावरती काम करतं। तर ट्रान्सफर ऑफ लँड हे नक्की कोणाकोणाकडून कुठून झालेलं आहे, त्यानंतर लिटिगेशन असेल तर ते काय आहे, पॉवर ऑफ अटर्नी जी शीतल तेजवानी सांगते माझ्याकडे होती तर ती कशा पद्धतीने फॉल्स आहे, या सगळ्यावरती जमाबंदी आयुक्त बघणार आहेत सुहास दिवसे। आणि तिसरं महत्त्वाचं, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला स्वतःचा या सगळ्या प्रकरणात अहवाल पाहिजे, कारण या जमिनीचा व्यवहार होत असताना महत्त्वाचं काय तर कलेक्टरची सही अजून कुठे झालेली नाहीये, कलेक्टरच्या परवानगीने बऱ्याचशा गोष्टी इथे व्हायला पाहिजे होत्या, ते काही हे घडलेलं नाहीये आणि त्यामुळे पुण्याचे कलेक्टर डुडी जे आहेत जितेंद्र ते या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक अहवाल सबमिट करणार आहेत। हे 3 ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या बाजू झाल्या। आणखी एक एक्स्ट्रा यातली समांतर चालणारी आत्ता कोणती यातली आहे तर समांतर चालणारा यातला आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे पुण्याच्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंडर येतं, बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली FIR, त्या FIR मध्ये 3घांची नाव आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा पार्थ पवारचं नाव नाहीये, कारण ती रजिस्ट्रारनेच दिलेली FIR आहे, त्यांच्याच डिपार्टमेंटने दिलेली FIR आहे आणि कसं फसवणूक झाली आणि त्यात कोण इन्व्हॉल्व होतं हे त्यांनी सगळं त्यामध्ये म्हटलेलं आहे। आता जो आपण या अहवालाकडे आणि त्यानंतरचा प्रश्न असेल की पार्थ पवारांना खरंच क्लीन चिट मिळाली की नाही आहे। अहवालामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आता आपण ते बघू, थोडंसं क्रक्स मी त्याचं तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण डिटेल अहवाल बघू। तो याच्यासाठी की हा अहवाल रजिस्ट्रार डिपार्टमेंटने दिलेला आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यांना 2 गोष्टी शोधून काढायच्या होत्या, एक म्हणजे सरकारच्या पैशाचं तिजोरीतून नुकसान झालंय का मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे ते, आणि दुसरं म्हणजे दस्त नक्की कोणत्या पद्धतीने हा संपूर्ण नोंदवण्यात आला आहे आणि तो चुकीचा आहे तर त्याच्यामध्ये काय झालं ते शोधून काढायचं आहे। आता ठळक यातले 3 मुद्दे नक्की काय आहेत किंवा बाबा एक्झॅक्टली ठपका कोणावर ठेवायचा आहे सगळ्यामधून ते क्लिअर होईल, कारण काय आता इकडून रजिस्ट्रारकडून चेंडू रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या गोटात टाकण्यात आलेला आहे, त्यांनी त्यांचा अहवाल दिला आणि पुढचं ती समिती बघेल असं त्यांचं आता म्हणणं आहे। मग
ठपका कोणाला ठेवायचा आहे आतापर्यंत, तर ते असं दिसतं की तारू जे इथे दुय्यम सहाय्यक निबंधक होते त्यांचं झालं. त्यांचे दोन पक्षकार कोण, दस्त लिहून देणारा आणि दस्त लिहून घेणारा. म्हणजे कोण, एकीकडे तेजवानी, शीतल तेजवानीची कंपनी आणि दुसरीकडे ॲमेडिया ही कंपनी. त्याच्या वतीने दस्त कोणी लिहून घेतला, त्याच्या वतीने दस्त लिहून घेतला दिग्विजय पाटील यांनी. पार्थ पवारांचे बंधू आहेत ते. दुसरा मुद्दा यातला असा आहे की मुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार हे पुत्र आहेत, त्या मीडिया कंपनीमध्ये भागीदार आहेत, 99% स्टेक होल्डर आहेत. असं असताना त्यांचं नाव नक्की कुठे का नाही आलं ते पण समजून घ्यायचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा ते म्हणजे 295 कोटींचा जवळपास व्यवहार आहे तो, जवळपास 295 कोटींचा. असं असताना सुद्धा 500 रुपयेच भरले त्यांनी स्टॅम्प फी. त्यानंतर वरती 30,000 रुपये आणखी एक भरायची होती नोंदणी शुल्क. एवढाच पैसे खर्च ह्या सगळ्यामध्ये कसे काय लागले, या सगळ्या एक एक मुद्दे आता यातून उकरून निघणार आहेत. आता समजून घेऊ या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे. सगळ्यात जुनं जे त्यांचं नाव आहे ते अशोक आबाजी गायकवाड आहेत. त्यांच्यासोबत 271 अशा व्यक्ती आहेत. म्हणजे टोटल 272 व्यक्ती ज्यांचे पॉवर ऑफ अटर्नीचा क्लेम ही शीतल तेजवानी करत होती. कुलमुखतार पत्राद्वारे शीतल तेजवानी असं इथं नाव मेन्शन केलं आहे, म्हणजे तिने पॉवर ऑफ अटर्नी केलेली आहे. आता या संपूर्ण अहवालामध्ये प्रमुख अनियमितता आणि निष्कर्ष काय, त्यातला मुद्दा क्रमांक 1, शासकीय जमीन असून सुद्धा खरेदी खताची नोंदणी झाली. जमीन सरकारी आहे तरी ती सुद्धा खरेदी खत नोंदणी झाली. मग त्यामध्ये काय झालंय, 7/12 उतारावरती मुंबई सरकार असा उल्लेख आहे आणि 7/12 बंद आहे असं सुद्धा याच्यावर लिहिलेलं आहे. असं असताना सुद्धा तो 7/12 रजिस्टर ऑफिसला जाताना तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट सोबत जोडला आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही सेल डीड करून घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये अनियमितता दिसते, ही पहिली गोष्ट. प्रॉपर्टी कार्ड नंतर त्यांचं चेक केलं, कारण जो 7/12 बंद असतो त्याचं प्रॉपर्टी कार्ड तयार करावं लागतं. नंतर ते प्रॉपर्टी कार्ड ओपन केलं जातं माझ्या माहितीनुसार, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 7/12 काही फेरफार असतील किंवा काही चेंजेस असतील तर ते पण केले जातात. याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डवर सुद्धा मालकी कोणाच्या नावाने लिहिली आहे, तर ती मुंबई सरकार यांच्याच नावाने लिहिली आहे. तसं तरी असताना सुद्धा व्यवहार झाला. असं असताना सुद्धा सहदुय्यक निबंधकांनी ई म्युटेशनमध्ये स्किप करून, म्हणजे ते ऑनलाईन भरायचं असतं, त्यामध्ये ई म्युटेशनमध्ये स्किप असं करून ही जी मिळकत आहे ती मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे जंगल मालमत्ता असल्याचं दाखवलं आहे. जमीन असताना सुद्धा ती मालमत्ता जंगम आहे असं त्यांनी दाखवलं. आणि त्यामुळे त्यांनी एका कायद्याचं त्यांनी असं लिहिलं आहे की कलम हे त्याचं उल्लंघन केलं. दुसरा, मुद्रा शुल्कांक याच्यामध्ये जे आहे, मुद्रक आहे की मुद्रांक शुल्क याची चोरी झाली की नाही, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रचंड चोरी झालेली आहे, अहवाल असं सांगतो. मग अहवाल काय सांगतो की साधारण सामान्य दराने मुद्रांक शुल्क 60% भरायचं आहे. 5% राज्य सरकारला राहणार, 1% त्यातला लोकल बॉडी टॅक्स पालिका घेणार आणि 1% त्यातला मेट्रोचा कर असणार. म्हणजे ज्या ठिकाणी शहरांमध्ये मेट्रोच्या अंतर्गत कामं सुरू आहेत, मेट्रो सिटीजमध्ये, तिथे जे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरल, त्या प्रोजेक्ट्सला अशा पद्धतीने 1% निधी उभा करणार यामधून. म्हणून मग त्यांनी असं म्हटलं आहे की 60%ची अमाऊंट 21 कोटी रुपये होते, प्रत्यक्षात फक्त 500 रुपये आकारलेत. स्टॅम्प पेपर जो लिहून दिला तो. आणि त्यामुळे शासन अधिसूचनेनुसार मग ते असं म्हणतात की IT चा जो ऍक्ट याच्यानुसार मुद्रांक शुल्क माफी दाखवलेली आहे याच्यामध्ये. पण पात्रता प्रमाणपत्र म्हणजे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट जोडलेलं नव्हतं. त्यानंतर ही माफी जी आहे ती अनुज्ञेय नव्हती. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 34 मध्ये सरळ उल्लंघन झालं दिसतंय आणि 21 कोटी रुपये शासनाचे बुडालेले आहेत. आता पॉवर ऑफ अटर्नी मधले आपण अनियमितता काय समजून घेऊ. ते म्हणतात की 55 जे पॉवर ऑफ अटर्नी आहेत ते नोटराईज आहेत, पण विकास करारावरती आधारित असून सुद्धा योग्य मुद्रांक शुल्क या सगळ्यामध्ये भरलेलं नाही. 34 पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांची घोषणापत्रे डिक्लेरेशन असलं पाहिजे, ते सुद्धा तुम्ही जोडलेलं नाही. त्यामुळे तुम्ही विभागाचं एक जुनं परिपत्रक आहे त्याचा पण भंग केलेला आहे. मग ते म्हणतात की शीतल तेजवानी यांनी वैयक्तिक अधिकारात दस्त हा नोंदवून घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे काही जे तिथले व्यक्ती आहेत त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नीज नव्हत्या. तसं असताना सुद्धा दस्ताची या संपूर्ण नोंद झाली. मग आणखी असं दिसतंय की 272 जणांकडून तुम्ही घेतली, त्या 272 जणांचं पॅन कार्ड तुम्ही जोडलेलं नाहीये. मुद्रांक शुल्क माफी असलेले दस्त तत्काळ तपासणीसाठी, बघा रजिस्टर ऑफिसने मुद्रांक शुल्क माफ केलं, पण माफ करत असताना त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन व्हावं याच्यासाठी तत्काळ तपासणीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणं आवश्यक होतं. कलेक्टरकडे तुम्ही ते पाठवलेलं नाही. कबुली जबाबामध्ये सर्व 272 पक्षकारांची नावं नमूद करणं आवश्यक होतं, ते सुद्धा करण्यात आलेलं नाही. आणि मग या सगळ्यामध्ये फसवणूक झालेली आहे असं शासनाचा हा संपूर्ण अहवाल सांगतो. आणि तो अहवाल असं म्हणतो की खरीददाराने म्हणजे कोण, ॲमेडिया कंपनीने मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे हे सगळं अर्ज दाखल केला होता.
पण त्याची अंतरिम डिमांड नोटीस आणि त्याबरोबर जो कराच्या संदर्भात तुम्ही जोडलेला होता आणि लेटर ऑफ इंटेंट तुम्ही दिलं होतं की आम्ही इथे IT पार्क उभारतोय, तर या संदर्भात तुम्हाला कलेक्टर ऑफिसने कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. तो न देता सुद्धा रजिस्ट्रार ऑफिसने हा संपूर्ण मुद्रांक माफ केला. मग आता ते म्हणतात की तरी सुद्धा मसुद्यात बदल करण्यात आला आणि वेगळाच दस्त नोंदवला, यामध्ये तुम्ही शासनाची फसवणूक केलेली आहे. वेगळाच दस्त नोंदवला. दस्त नोंदवण्यासाठीचे जे त्यावेळीचे रजिस्ट्रार होते त्यांच्यावरती या प्रकरणात कारवाई व्हायला पाहिजे होती, पण एका खालच्या अधिकाराचा याच्यामध्ये सगळ्यात आत्ता तरी बळी गेला. तो पण तिथलाच असणारे या सगळ्यामध्ये सहभागी असेल म्हणूनच कदाचित त्याच्यावरती आत्ता कारवाई केलेली दिसते. मग ते म्हणतात की त्यामुळेच सहदुय्यम निबंधक तारू यांच्यावरती आम्ही त्यांचं निलंबन केलंय. मग आणखी एक दोन त्यातले मुद्दे म्हणतात की मुद्रांक माफी असलेलं दस्त हे अभिनिर्णय बंधनकारक आता करावं. त्यानंतर शासकीय जमिनींसाठी आता निगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही एक लिस्ट तयार करावी. त्यानंतर महत्वाच्या कार्यालयात अनुभवी अधिकारी नेमावेत. मग त्यांनी ते पुढे दिले की तुम्ही आता काय काय याच्यात बदल करू शकता. अहवाल सादर करण्याची तारीख ही 27 नोव्हेंबर 2025 अशी सगळी होती. राजेंद्र मुठे सहनोंदणी महानिरीक्षक यांचा आहे. मग त्यांनी असं म्हटलं आहे की या दस्त प्रकरणात शासकीय जमीन विक्री, मुद्रांक शुल्क चोरी व नोंदणी प्रक्रियेचा गैरवापर याचा गंभीर प्रकरण असून शासनाचे कोट्यावधी रुपयांचं या सगळ्यात नुकसान झालेलं आहे, हा असं अहवाल सांगतो. आणि याच्यामध्ये आणखी 3 मुद्दे महत्त्वाचे पुढे येतात की मुंबई सरकार हे बंद सातबारा आहे असं सगळं असताना सुद्धा स्किप पर्याय वापरला, जंगम मालमत्ता दाखवली तारू यांनी. त्यानंतर परत खरेदीदार अमेडिया जे आहे त्यांनी सूट मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो अवैध ठरला. किंवा मग जे पॉवर ऑफ अटर्नी होते सगळ्यातले ते सुद्धा सदोष आढळले. आता या अहवालामध्ये आणखी 2 गोष्टी आहेत आणि त्यानंतर आपण जाऊ की पार्थ पवार आता नक्की याच्यामध्ये दोषी आहेत की दोषी नाही आहेत की त्यांना क्लीन चिट मिळाली ते. आता 2 निष्कर्ष बघा. त्यांनी म्हटलेलं आहे की खरेदी खतास घेण्यात आलेली मुद्रांक शुल्क माफी ही अनुज्ञेय ठरत नाही. त्यामुळे कमी मुद्रांक शुल्क आकारून खरेदी खताची नोंदणी केल्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांनी म्हणतात की उल्लंघन झालेलं दिसतंय. आणि मग अशा वेगवेगळ्या आणखी याच्यामध्ये त्यांनी डिटेल सगळ्या दिलेल्या आहेत की वर नमूद केल्याप्रमाणे सदर मिळकत शासनाच्या मालकीचं असल्याचं स्पष्ट होतंय. आणि हे माहीत असताना सुद्धा खरेदी करण्याचा अधिकार नाहीये तरी सुद्धा ह्या दस्तावेजातला लिहून देणार व लिहून घेणार यांनी जाणीवपूर्वक हे दस्त नोंदणीस दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे कबुली जबाब सुद्धा दिलेला आहे. आता येऊ मुद्द्याकडे क्लीन चिटच्या. समजून घ्या, रजिस्ट्रार ऑफिसला 2 गोष्टी फक्त आयडेंटिफाय करायच्या होत्या. पहिली गोष्ट अशी आहे की सरकारचं आर्थिक काही नुकसान झालं आहे की नाही, आणि दुसरी गोष्ट यातली अशी आहे की दस्त नोंदवण्याची एक्झॅक्टली पद्धत काय होती जी चुकली त्यानुसार काय कारवाई करता येईल एवढा या सगळ्यात होता. यात थेट पार्थ पवार हे कुठेच फ्रेम होत नाहीत. त्याचं कारण काय आहे, दस्त लिहून घेणारा दस्त लिहून देणारा या दोघांमधला तो व्यवहार होता. त्या दोघांनी त्यातलं एक पार्थ पवारांचे पार्टनर होते, मान्य आहे. पण दस्त नोंदवताना पार्थ पवार यांच्या कुठेही अधिकृत सह्या नसल्याने आत्ता तरी रजिस्टर ऑफिस त्यामध्ये पार्थ पवार यांना दोषी धरू शकत नाही. पण अहवालात काय लिहिलं आहे, अहवालात लिहिलं आहे की दोघांच्या कंपनीज ह्या या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या आणि त्यामुळे कंपनीज दोषी आहेत. म्हणजे जर अमेडिया कंपनी या सगळ्यामध्ये दोषी असेल तर उलट पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली असं म्हणता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये या व्यवहारात या सगळे जे आता अक्यूज आहेत त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पार्थ पवार यांचा कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली किंवा हा संपूर्ण व्यवहार होताना जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये कुठे संबंध आला होता का ते त्या जबाबातून आणखी पुढे येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जर कंपनी दोषी आहे तर कंपनीतला एक डायरेक्टर ज्याने सह्या केल्या तो दोषी आहे, तर दुसरा ज्याच्याकडे 99% स्टेक होल्डर आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये कागदोपत्री एस्टॅब्लिश करता येऊ शकतं. त्या दृष्टीने उलट हा अहवाल गेला असं आत्ता म्हणावं लागेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, महसूल आणि गृह ही दोन्ही खाती सध्या कोणाकडे आहेत तर ती भाजपकडे आहेत आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या दोन्हीच्या टॉप नेत्यांकडे ती सगळी खाती आहेत. असं असताना पार्थ पवार यांचं नाव येत नाही असा जो काही सगळा प्रश्न उपस्थित केला जात होता, तर माझं असं म्हणणं आहे की टायमिंग साधणं ही कदाचित राजकारणामध्ये त्याचा विचार केला जात असावा किंवा आता ज्या पद्धतीने सही कारवाई होती ही आपल्याला काय अंगुल निर्देश करते, तर महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या सगळ्या निवडणुका, महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा बघता, निवडणुकांमध्ये काय अपडेट होतात हे बघता, येणाऱ्या काळामध्ये हे घडलेलं प्रकरण आणि याला समांतर चालणारं राजकारण अशा दोन्ही गोष्टी कोणत्या आलेल्या जातात ते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि त्याहून पुढे काय तर IGR पेक्षा सुद्धा
बावधन पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे, ज्याच्यामध्ये अमेडिया कंपनीला थेट आरोपी करण्यात आलंय, त्याच्या एका डायरेक्टरला आरोपी करण्यात आलंय, त्या सगळ्या प्रकरणामध्ये उलट येणाऱ्या काळामध्ये पोलीस पार्थ पवार यांना चौकशीसाठी बोलवू शकतात किंवा तसं त्यांना चौकशीसाठीचं वेगळं एक नोटीस किंवा समन्स इश्यू करू शकतात आणि हजर राहण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे IGRची जे माझं असं म्हणणे की रजिस्ट्रारची जी संपूर्ण कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीत त्यांनी कंपनीला दोषी ठरवलंय. हा पहिला मुद्दा पार्थ पवार यांची अडचण करणाराच आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे यातला, तो म्हणजे तिकडं दाखल झालेली FIR, त्या FIRच्या अनुषंगाने जेव्हा आता जबाब नोंदवले जातील तेव्हा पार्थ पवार हे या संपूर्ण प्रक्रियेत कुठे होते की नव्हते याची सुद्धा चौकशी केली जाईल आणि त्या संदर्भात सुद्धा पार्थ पवार यांना चौकशीला पोलीस हजर राहायला सांगू शकतात. त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली असं आता कोणी म्हणत असेल तर ते प्रथमदर्शनी दिसत नाही. आधी जर पार्थ पवार यांचं नाव असतं आणि आत्ता ते गाळून टाकण्यात आलं असतं तर ही शक्यता आपण वर्तवू शकलो असतो, किंवा रजिस्ट्रारच्या अहवालामध्ये जर अमेडिया कंपनी निर्दोष आहे हे जर दिसलं असतं तर पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली असं म्हणू शकलो असतो. पण उलट कंपनी तर दोषी ठरवलेलीच आहे, पण त्याच्या पुढे जो पोलिसांकडे तपास आहे त्या तपासामध्ये FIR मध्ये जर नाव नसलं तरी कंपनी त्यामध्ये आरोपी आहे आणि कंपनी आरोपी असल्यामुळे आणखी एक डायरेक्टर आरोपी असल्यामुळे दुसऱ्या डायरेक्टरचा रोल काय याच्यासाठी पार्थ पवार यांची चौकशी होऊ शकते. आणि त्याचमुळे पार्थ पवार यांच्यावरती आत्ता तरी चौकशीची टांगती तलवार कायम आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि जसं मी म्हटलं की या घटनेला समांतर राजकारण चालू आहे आणि राजकारण काय सांगतं, एखाद्याला तुरुंगात टाकण्यापेक्षा त्याच्यावरती तुरुंगात जाण्याची किंवा अटकेची टांगती तलवार ठेवणं, दॅट्स हाऊ पॉलिटिक्स वर्क्स. एनिवे, तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार वाबळे, थेट पुण्यावरून.